सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर संपूर्ण घनसोली नगरी या ठिकाणी ओमसाई MTCच्या माध्यमातून दाखवले जाते. रोशन फराड ज्यांनी अगदी ड्रोन व्ह्यू आम्हाला या ठिकाणी दाखवलं गेला. संपूर्ण हे व्यासपीठ पिंक थीम आपण या संपूर्ण स्पर्धेचे आपण पाहतोय. VPPL वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 अगदी सुसज्ज असं व्यासपीठ. त्यानंतर आमचा कॉम्बॉक्स आपण पाहू शकता. त्याच्यानंतर DG सिस्टम आणि संपूर्ण हे क्रीडांगण या ठिकाणी सुरेश साळुंके असतील, रोशन फराड असतील, त्यानंतर राहुल DJ असतील. अगदी ड्रोन कॅमेराची माहिती घेत असताना सुरेश साळुंके आपल्याला पाहायला मिळाले. अगदी कॅमेराबद्दलची जर पाहिलं तर भरपूर माहिती घेण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला आहे सुरेश दादा यांचा. आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण क्रीडांगण या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि याच्यानंतर जर पाहिलं तर अगदी घनसोली क्रीडांगण या ठिकाणी दाखवलं जात आहे. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानाला जे नाव दिले खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ऐतिहासिक नाव आणि ऐतिहासिक क्रीडांगण खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून विहंगम दृश्य या ठिकाणी दाखवलं जातं. आणि त्याच्या अगदी क्रीडांगणाच्या पाठोपाठ जी घनसोली नगरी या ठिकाणी बसलेली आहे. अगदी नवी मुंबई म्हटलं तर सर्वात सुंदर शहर म्हणून या शहराची गणना केली जाते. आणि ती दृश्य अगदी एका सरस एक इमारती टोलेजंग इमारती आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर संपूर्ण खाडी परिसर या ठिकाणी दाखवला जात आहे ओमसाई MTCच्या माध्यमातून. त्याचबरोबर शांतारामजी कदम समाजसेवक ज्यांचं सहकार्य या ठिकाणी या स्पर्धेला. त्याचबरोबर स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय अंकुशजी बाबा कदम, त्यानंतर शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री चंद्रकांतजी चाळके साहेब. त्याच्यानंतर आपण पाहतोय चला मॅच चालू करा. आराध्य फायटर विन द टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि इथे मात्र बॉलिंग स्वीकारली टॉस जिंकल्यानंतर आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलंय टीम कैलासवासी महादेव आबा स्मृती चषक. दोन्ही टीम जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजयाच्या शोधामध्ये आहेत. आणि विजय हा कोणत्याही देवाचा उपवास, कोणत्याही देवाला नवस आणि कोणत्याही देवाला नारळ फोडून मिळत नाही. तर त्यासाठी खूप संघर्ष आणि तो संघर्ष सकाळपासून दोन्ही टीम करत आहेत. आणि आता जर पाहिलं तर निकाल इथे स्पष्ट आहे, कारण की दोन्ही टीमपैकी कोणती तरी एक टीम जिंकणार आहे हे मात्र स्पष्ट आहे. परंतु कोणता संघ जिंकतोय, जो संघ पराभूत होईल त्यांना मात्र या ठिकाणी उद्याच्या दिवसासाठी भरपूर आराम असणार आहे. आणि जो संघ जिंकेल तो मात्र त्यांची कुठेतरी संधी जिवंत राहील. प्रकाश पवार साहेब प्रोप्रायटर साम्राज्य मेन्सवेअर, त्याचबरोबर योगीजी धडम साहेब युवा उद्योजक प्रोप्रायटर साम्राज्य मेन्सवेअर, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला देण्यात आलेलं आहे. सातत्याने वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनसाठी सहकार्य करणारे आमचे सचिन शेठ कदम देखील स्क्रीनवरती दाखवले जाते, त्यांचा देखील फोटो आपण पाहतोय. चला मॅचला होते सुरुवात. आणि या अगोदर जर पाहिलं तर सेकंड इनिंगमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला तर अर्थातच आजच्या दिवसभरामध्ये अत्यंत अभ्यासू समालोचन आणि सातत्याने जर पाहिलं तर समालोचन करत असताना एक चांगले मित्र आणि एक चांगले मार्गदर्शक म्हणून राहिलेले निलेजी मर्डेकर सर यांचा आपण आवाज ऐकलात. आता आजच्या दिवसातील सामना क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ कैलासवासी महादेव आबा स्मृती, त्यानंतर दुसऱ्या बाजूला आराध्य फायटर्स विन द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम महादेव आबा स्मृती या टीमला.
सलामीचं पहिले षटक, पॉवर प्लेचं पहिले षटक. अशोक गोलंदाजीवरती स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते सूरज पवार. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती बॅटचा फेस ओपन करत असताना चांगला स्ट्रोक आलाय. बॉल निघून चालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती आता सूरज पवारच्या बॅटमधून चौकार आलाय. आणि आता मात्र जर पाहिलं तर सचिन डिसले यांचं बाईकवरून आगमन झालं आणि त्याच्यानंतर मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र समोरच्या दिशेत फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत गणेश बॉलला अडवतील. एकच धाव आले. कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. तर 7 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. यावेळेस बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल निघून चालाय कव्हरला. सीमारेषा पार. येतोय तो चौकार. अकरा धाबा सूरज पवार खेळतो 2 बॉल मध्ये 5 धाबा आणि त्याच्यानंतर वैभव चोपदार 2 बॉल मध्ये 6 धाबा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे फुलटॉस बॉल त्यावरती मात्र फटका फसलाय आणि मनोजने पकडले अप्रतिम झेल आणि संपला बॅटरचा खेळ. बॅटर बाद झाला. आता पहिल्या षटकाचा खेळ ते प्रगतीपथावरती असताना 5 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज अशोक यांनी आणि एक महत्वाची विकेट प्राप्त केले. वैभव चोपदारला पाठीमागे पाठवलंय. आता मात्र या संघाचे संघमालक नामदेव साळुंके पहिलाच बॉलला डिफेन्स केलाय आणि सन्मान दिलाय. पहिल्या बॉलला नामदेव साळुंके यांनी 11 वरती एक पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 11 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 8 संघ मालक या स्पर्धेमध्ये 120 तब्बल खेळाडू. षटक संपल्यानंतर कुठेतरी चर्चा मात्र केली जाते अशोक आणि नितीन यांच्यामध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज नितीन दाखल होतील. टीम आराध्य फायटर या टीमच्या माध्यमातून स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आणि पॉवर प्लेचं जबाबदारीचं षटक आतापर्यंत त्यांनी चांगल्या रीतीने हाताळलंय. 11 वरती 1 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती आता दाखल झालेत नितीन. स्ट्रायकर इंडला सूरज पवार ज्यांच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 5 धावा आल्या. नॉन स्ट्राईकला आपल्याला जर पाहायला मिळालं तर नामदेव आहेत जिथे पहिल्या बॉलला सन्मान दिला. कोणती धाव त्यांच्या बॅटमधून आली नाहीये आतापर्यंत. 11 वरती 1 अशी अवस्था. पर्व क्रमांक 2 गोलंदाजी वरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल सूरज पवारच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पार. ज्या दिशेला सचिन डिसले यांचा आवाज त्याच दिशेला मात्र हा फटका येताना पाहायला मिळतोय. मिळतील धाबा 4. चौकार. अमरक संघाची ही रन मशीन आणि बकासूर या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं आणि आज संपूर्ण दिवसभर शांत राहिलाय परंतु आता आक्रमण करायला सुरुवात त्याने केले.
या बॉलवरती किती धाबा आल्या हे मात्र पाहिलं जाईल. अगदी पंचांचा इशारा 6 धाबा येतोय तो षटकार. अगदी 6 धाबा आल्या. चौकार आला. चौकारानंतर षटकार आलाय. संघाची धावसंख्या अगदी 10 ने मुसंडी मारले. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धाबा धावफलकावरती. यावेळेस आता चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक केले बॉलरने. ही मॅच नितीन यांनी सांगितलं होतं की काही करून आम्हाला जिंकायचे आहे. डी ऑर डाय असा फॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. कारण की जो संघ जिंकेल तो मात्र त्याच्यासाठी एक संधी जिवंत असेल. जो संघ पराभूत होईल त्यांच्यासाठी मात्र उद्या नक्कीच या स्पर्धेमधून परतीचा प्रवास असेल. इथे चुकी घडताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॉल जातोय सीमारेषा पार. मिळते धाबा 4. चौकार. आधार कदम यांच्याकडून खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी पडताना देखील जर पाहिलं तर स्वतःची काळजी घेतली जाते. डॉट बॉल आलाय. अगदी स्वतःची काळजी घेणं किती महत्वाचं हे मात्र त्यांनी दाखवलंय. 5 बॉलचा खेळ संपला. आता शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय सीमारेषे बाहेर. मिळतील धाबा 4. चौकार आलाय. चौकार आला. या टीम बॅटर आपल्याला पाहायला मिळते सूरज पवार जो खेळतोय आतापर्यंत 7 बॉल मध्ये 19 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. 5 बॉल मध्ये आतापर्यंत खर्च केला 29 धाबा. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 29 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. माफ करा कारण की लाईव्ह स्कोरिंग थोडीशी ती डिले झाली आणि त्याच्यानंतर जी धावसंख्या आपल्यापर्यंत पोहोचवली गेली ती चुकीची. आणि आता अचूक माहिती 29 वरती 1-2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. चला अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकोणतीस धाबा गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज. चला आता स्ट्रायकर इनला नामदेव साळुंके स्ट्रायकर इनला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलला सन्मान दिला होता. आता मनोज आलेत गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. अगदी जर पाहिलं तर सूर्यप्रकाशाचा आडसर कुठेतरी आलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. अगदी ओमसाई एमटीसीने पंचांच्या चेहऱ्यावरतील हावभाव देखील टिपले. ज्या पद्धतीनं विनोद भगत यांनी इशारा देत असताना जो हावभाव केला चौकार देताना तो देखील इथे ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून टिपला गेलाय. चौकार आलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नामदेव साळुंके दात ओठ खाऊन मात्र हा फटका इथे खेळला. ताकद लावली या बॉलवरती. चांगला स्ट्रोक लगावलाय. चौकार आलाय. स्वतः संघाचे संघ मालक आणि टीमची जर्सी जर पाहिली तर अगदी भगव्या कलरची ही जर्सी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक दूरवरती बॉल पर्यंत पोहोचतील का? बॉल निघून चालाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धाबा 4. लागोपाठचा हा दुसरा चौकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता मात्र नामदेव आक्रमक होताना या अगोदरच्या मॅच मध्ये शून्याचा चष्मा घातला होता. आता मात्र जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असताना वेगाने धावतायत. अगदी यावेळेस आणखीन एक आक्रमक नामदेव साळुंके सेट ऑन फायर.
आज नाही तर पुन्हा कधीच नाही. पुढच्या वर्षी वाट पाहावी लागेल बॅटिंगची. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा पदार्पण करावं लागेल या वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये. हे चांगलं माहिती आहे नामदेव यांना. आणि तरच की काय 2 चौकार आणि त्याच्यानंतर ठोकलाय तो खणखणीत षटकार. काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 2 पावले पुढे आले त्याच्यानंतर मात्र बॉलला पाठवली सीमारेषा पार. डॉट बॉल आलाय. कमबॅक केले बॉलरने. बऱ्याच कालावधीनंतर मात्र हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तब्बल 43 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक स्वतः संघ मालक आता मात्र चुकी करणार नाहीत. संघ मालकांचा झेल आता मात्र संघ मालकांनी पकडलाय. त्यांना माहिती आहे की आता आम्हाला टीमने दमदार नाही तर आता आम्हाला काहीतरी दमदार करून दाखवावं लागेल. त्यामुळेच की काय आता प्लेइंग 11च्या स्क्वॉड मध्ये आधार कदम दाखल झालेत. पहिल्या 2 मॅच बघितल्या आता म्हणले आता बघण्याची आमची आता आशा सुटले. आता आम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार कवंत्रे. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाबाले दुसऱ्या धाबेसाठी वेगाने प्रयत्न केला परंतु चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. 1च धाव. संघाची धावसंख्या 44. पाक ड्रिंक ब्रेक आपल्याला आता पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा 44 धावा धावफलकावरती. 44 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. फोर्टी 44. अक्षय आलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये 22च्या स्वरूपामध्ये धाबाल 1. चला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद झाला. सूरज पवार धाव घेण्याचा प्रयत्न इथे झाला परंतु डायरेक्ट हिट केलाय नितीन याने आणि फलंदाज इथे बाद झाला. पहिला बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र अक्षयने मात्र या मॅच मध्ये कमबॅक केलाय. 3 बॉल मध्ये कोणती धाव मात्र या गोलंदाजानं खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 45 वरती 3 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती बिगिट. पहिले 3 बॉल राहिले अक्षयचे आणि आता मात्र जर पाहिलं तर मयूर सुतारच्या बॅट मधून दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार. षटकाराला संघाची धावसंख्या 51. अर्धशतक या ठिकाणी सांघिक आपल्याला पाहायला मिळते. टीम कैलासवासी महादेव आबा स्मृती 11 या टीमचं ओमकार सुतार इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मयूर सुतार
ओमकार कळंत्रे आपल्याला हे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव आले 52 धाबा धाव फलकावरती. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका आयोजित वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 बॅकफुटला गेले. चांगले स्ट्रोक खेळायचा होता परंतु फटका फसलाय आणि त्याच्यानंतर आलाय तो डॉट बॉल. चांगलं षटक हाताळलं. 4 षटकांचा खेळ समाप्त. 52 धावा धाव फलकावरती. आता शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाला ती संधी दिली जाते गोलंदाजीची. स्वतः मला वाटते स्वतः संघ मालक आधार कदम बॉल हातामध्ये घेतात की काय परंतु इथे आमंत्रित केले गोलंदाज गणेश यांना. त्याचबरोबर सलोनी केमिकलचे सर्वेसर्वा एक जिम ट्रेनर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांचा सल्ला देखील आम्ही घेतला होता परंतु आम्हाला तितकासा काही फरक पडला नाही. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय जयराम सरांचं आणि ठोकलाय तो षटकार. अगदी चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. घुटनाट एक तमाशा दिक आणि हा षटकार दिक. काय षटकार केलाय ओमकार कळंत्रेच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका. आता मात्र बॉलच्या खाली विकास आलेत. पकडली कॅच आणि फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन सुर्वे वाडी कोथवडे या टीमचे एक आक्रमक बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. स्लॉग षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला गणेश यांच्या बॉलिंग वरती परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्याच फलंदाजाची विकेट देखील काढले. पुढचा बॉल यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न अर्जुन सुर्वेच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक. विकास बॉल पर्यंत पोहोचतील का. एक धाव आली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 60 धावा. अगदी शेवटच्या मॅच मध्ये ते आमचे स्कोरर आहेत निलेश यांच्याकडून चुकी होताना कारण की कमी गतीचा बॉल. इथे फुलटॉस बॉल. ऑन साइडला चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आले. दुसरीचा वेगाने प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी परंतु ती देखील हुकली जाते. 2 धावा आल्या. यावेळेस अकुटब्याचा बॉल पुढे आले. बॉल पाठीमागे राहिला. 1 धाव आले. 2 धावेचा इथे प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत इथे प्रयत्न केला. पहा मित्रांनो क्रिकेट हा खेळ खेळत असताना थोडस जपून खेळा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करत येते. 2 क्षेत्ररक्षक परंतु जर पाहिलं तर एका खेळाडूने त्या ठिकाणी स्टॉप घेतला. त्यांना माहित होतं की आपण बॉल पर्यंत आता पोहोचू शकत नाहीये परंतु त्या खेळाडूने मात्र बाजी लावले आणि शेवटच्या क्षणाला पडले. 66 धावा धाव फलकावरती. 67 धावांचं लक्ष. आता मात्र महादेव आबा स्मृती 11 या टीमने एक चांगलं लक्ष पुढे ठेवले. टीम आराध्या फायटर्स या संघासमोर. चला सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटचा इथे डाव आपल्याला पाहायला मिळेल आणि
आवाजामध्ये आपण करणार आहोत परिवर्तन. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज ज्यांची वाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक प्रीमियर लीगमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये मागणीचा आवाज आणि आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सुमधुर आपण आवाज ऐकला ते आमचे निलेजी सर येथील पुढच्या डावासाठी. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2चा मनमुराद आनंद घेत राहा. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका आणि कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025. धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. पश्चिम महाराष्ट्रातील समालोचन क्षेत्रातला एक भारदस्त आवाज, अर्थात वाल्मिकी पठार असेल किंवा 32 शिराळा असेल किंवा शाहूवाडी असेल किंवा विविध ठिकाणी आपण ज्यांचा आवाज ऐकतो ते प्रवीण उंडुस्कर महाराज यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. मॅचला होईल सुरुवात. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम महादेव अबा स्मृती. या टीमने 66 धावा, 67 धावांचं लक्ष आहे. आराध्या फायटर या टीम समोर येणारे बॉल 30. असं विश्लेषण आपण या डावाचं करूया आणि सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. तुम्ही पाहताय, अनुभवताय, सकाळपासून ज्या स्पर्धेचा तुम्ही आस्वाद घेत आहात, वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 आयोजन समितीने केलेली एक चांगली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ पहिल्याच दिवशी मिळत आहे. एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ आणि आयोजन समिती या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि एक चांगली सांगड घातलेली आहे वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनने आणि त्याने एक चांगला भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा उभा केलेला आहे. ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलेला आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार आपल्याला मानलं पाहिजे. आयोजन समितीमध्ये घेतलेल्या प्रत्येक घटकाचं आभार आपल्याला मानलं पाहिजे, कारण प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे आणि बरेचसे मंडळी या प्रीमियर लीगशी जोडले गेलेले आहेत. खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे, संघ मालकांनी संघ विकत घेतलेले, म्हणजे त्यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. एका बाजूला मॅचला होईल सर्वात, दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. येणारे 30 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 67 आणि स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे. ज्या जोडीवरती आहे फार मोठा दारोमदार. एका बाजूला नितीन मोरे तर दुसऱ्या बाजूला अशोक मोहिते. ही एक नामवंत जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. ही जोडी सुरुवात कशी करेल याच्यावरती बरंचसं काही अवलंबून आहे. सुरुवात जर चांगली झाली तर या धावसंख्येचा पाठलाग निश्चित होऊ शकतो, परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवावी लागेल. गोलंदाजी करताना सुरुवात चांगली करून द्यावी लागेल आणि पहिल्या षटकासाठी वैभव चोपदार चॉईस खेळाडू आहेत, अशोक मोहिते चॉईस खेळाडू आहेत. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंकडे प्रतिभा चांगली आहे, खेळाचं कौशल्य चांगलं आहे, परंतु आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. 67 धावांचा पाठलाग करायचा. 30 बॉल मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल वैभव तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. डावाची सुरुवात केली आहे वीरेंद्र सहवाग स्टाईल. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत. अशोक मोहिते यांनी डावाची सुरुवात केली आपल्या स्टाईलने. बॉल पाठवला सीमापार. फटका होता बहारदार, वजनदार, शानदार. बॉल सीमापार, चौकार. एका बाजूला वैभव यांच्यावरती आक्रमण पुन्हा तयार. वेगाने टाकलेला बॉल. पंचांगडे स्ट्रॉंग अपील, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला तो डॉट बॉल. एक तुम्हारी तो एक हमारी.
डॉट आलाय. एक चौकार, एक डॉट, एक तुमचा एक आमचा, असंच युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. बॉलवर तयार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, पाय रोवलाय क्रीज मध्ये, परंतु फेक ज्या वेळेस केली त्यावेळेस बॉल यष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. हा वाईट बॉल, अंपायर कॉल, दिशा खराब. आणि पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल. पाहूया वैभव यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर तो शरीरापासून फार दूर गेला आणि पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब. हो हो हो, जबरदस्त बॉल, यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, काय बॉल होता, अप्रतिम, लाजवाब, सुरेख, कडक. टप्पा पडल्यानंतर बॉलने काय यष्ट्यांचा वेध घेतलाय. वैभव चोपदारांचा अप्रतिम बॉल, यष्टी वाकवलीये, खेळपट्टीपासून वेगळी केलीये. जबरदस्त बॉल, समजण्या पलीकडचा होता आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या बॉलला खेळण्याच्या योग्य स्थितीमध्ये नव्हते. बॅटला पुढे घेऊन आले परंतु बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला. जबरदस्त बॉल. पाच धावा, एक गडी बाद, 3 बॉलचा खेळ संपलेला. चला घाई करा. 27 बॉल 62 ची गरज आहे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये शैलेश आलेले आहेत, ऑलराऊंडर आहेत. चांगली बॅटिंग आज करावी लागेल कारण संघाने झटपट एक गडी गमावलेला आहे. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शैलेश एक युवा खेळाडू आहेत, आज चांगली चमक दाखवावी लागेल. एका बाजूला वैभव देखील एक युवा खेळाडू आहेत. चांगली चमक, धमक, गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता, सर्व काही गोष्टी त्यांनी प्रखरतेने दाखवलेल्या आहेत. 4 बॉल टाकले, 5 धावा खर्च केलाय, एक गडी गारद केलाय. शेवटचे 2 बॉल, काय दडलं या बॉलच्या पाठीमागे. शैलेश एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार. पहिला बॉल डॉट खेळलाय, फटका तर खेळलाय, बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक धावतील परंतु बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावेंसाठी दिलासा देणारा हा चौकार आलाय. मागणी तसा पुरवठा आराध्या फायटरने केलाय. बॉल पाठवलाय शैलेश यांनी सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी बॅकफूट वरती गेले, पंच केला, बॉलने गॅप शोधला आणि अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली. पाच बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही प्रगती पथावरती आहे. पहिला बॉल चौकार, दुसरा डॉट, त्यानंतर एक वाईड, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर चौकार. एक वाईड आहे, 2 डॉट आहेत, 2 चौकार आहेत, एक विकेट आहे. आक्रमण केलं या बॉल वरती, क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान, 6चा लगान आराध्या फायटर साठी. आणि होम ग्राउंड वरती खेळताना शैलेश यांनी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि शेवटच्या बॉलचा घेतलाय समाचार आणि ठोकलाय तो षटकार. धावसंख्येने पकडला वेग, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 वरती. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. 67 धावांचा पाठलाग करताना टीम आराध्या फायटर या टीमने. आता येणारे 24 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 52. सकाळपासून तुम्ही आस्वाद घेत आहात वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व 2. पाटण तालुक्यातील असणार हे वाल्मिकी पठार. या पठाराबद्दल आपण चर्चा करूया. प्रसिद्ध असणारं सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाल्मिकी पठार आणि त्याच नावाने असणारी ही प्रीमियर लीग आणि या पठाराच्या सभोवतालची सर्व गावं आणि या गावातील हे खेळाडू.
मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या खेळात रंगून गेलेले आहेत. 3 दिवस क्रिकेटचे वारे तुम्हाला पाहायला मिळतील. वाल्मिकी पठार या प्रीमियर लीगचे मुंबईपासून गावापर्यंत या स्पर्धेची चर्चा रंगली जाईल. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. खेळाडू धक्का क्रमांक लागलाय दुसरा आराध्या फायटर या टीमला. या स्पर्धेची चर्चा नवी मुंबई पासून गावापर्यंत आहे. काय आहे? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, विकेटचं पतन होते. आपण चर्चा करतोय. गावावरून देखील स्पर्धा बरेचसे प्रेक्षक पाहत आहेत. काही मुंबईच्या उपनगरांमधून पाहत आहेत. म्हणजे जिकडे काही प्रेक्षक आहेत तिकडे ही स्पर्धा पोचलेली आहे आणि तिकडे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा ही नवी मुंबईच्या नगरीमध्ये आणि गावापर्यंत जाऊन पोचलेली आहे. आपण वाल्मिकी पठार प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 बद्दल चर्चा करतोय. प्रीमियर लीग हा असा कन्सेप्ट आहे ना, या कन्सेप्टमुळे काय होतं ना की विविध गावातील खेळाडू एका टीममध्ये येतात. त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे होतात, मैत्री घट्ट होते. म्हणजे क्रिकेटनं आपल्याला काय दिलं? क्रिकेटनं आपल्याला एक चांगले मित्र दिलेले आहेत, जे आपल्या अडचणीच्या सुखदुःखाच्या काळामध्ये सर्व उभे असतात. आणि हा तो क्रिकेटचा धागा आहे ज्याने आपल्या सर्वांना बांधून ठेवले. बॉलर तयार, खोल टप्प्याचा बॉल कव्हर्सला खेळला आहे. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फार वेळानंतर आराध्या फायटरला धाव मिळते. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आयकॉन गणेश शेळके, तर एका बाजूला शैलेश अनुसे बॅटिंग मध्ये. सायकरीनला तयार, आक्रमण केलंय, फटका चांगला आहे, फ्लॅट स्ट्रोक, सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी चांगला फटका. स्वतःच्याच होम ग्राउंड वरती शैलेश अनुसे यांच्या बॅट मधून अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट असा असणारा हा फटका. वेळेची अचूकता जबरदस्त होती. टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा तोडली, अडवण्याचा प्रयत्न फसला. सोळा वरती 2, 20 वरती 2 अशी स्थिती आहे. आपण करेक्शन करूया. पुन्हा त्याच पद्धतीचा फटका. आता डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. लागोपाठचा दुसरा चौकार. शैलेश अनुसे काय बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय, धडाकेबाज बॅटिंग. आतापर्यंत स्कोरर आमचे निलेश कळवतात की आतापर्यंत बॅटिंगसाठी ते क्रमांक 9 वरती आले होते, परंतु या मॅच मध्ये त्यांना प्रमोट केलंय आणि चांगला खेळ केला आणि खास करून 1 डाऊनला त्यांना पाठवलेला आहे. म्हणजे हा क्रमांक किती महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. आणि त्या क्रमांकाला साजेसा खेळ आता शैलेश अनुसे मैदानाच्या आतमध्ये करतायत. 18 वरती वैयक्तिक खेळ त्यांनी केलेला आहे. 5 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट त्यांचा चांगला आहे. 5 बॉलमध्ये 18 कुठलेले आहेत. संघाची धावसंख्या आहे 24. आणि हा बॉल आता यष्ट्यांचा वेध घेतोय. मोठी उमेद. शैलेश अनुसे देखील माघारी. फलंदाज क्लीन बोल्ड. आता या षटकातील काहीच बॉल शिल्लक आहेत. पहा, शैलेश अनुसे ज्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 18 बनवल्या, जड पावलांनी येत आहेत माघारी. परंतु सामना अजून संपलेला नाहीये, कारण एका बाजूला आराध्या फायटरने चांगली बॅटिंग केलेली आहे. काही धक्के त्यांना लागलेत. राऊंड द विकेट असणारा बॉल टप्पा पडल्यानंतर उजवी अष्टी वाकवली आणि बॉलने उजव्या अष्टीचा वेध घेतला. साइड अँगल, फ्रंट अँगल कडून आपण पाहिलं. या सर्व काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विकास मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये धावसंख्या आहे 24. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो डॉट. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावफलकावर धावा आहे तब्बल 24. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल 43 ची गरज. 18-43 चं समीकरण आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. 18-43, 43-18 हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. तुम्ही पाहता, अनुभवताय. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 पर्व 2. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया. माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया वाल्मिकी पठार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिम सामना. कोण आजच्या दिवसातला शेवट गोड करेल?
दोन्ही संघांचा जर आपण आढावा घेतला बॉलर तयार. आखी यांचा पहिलाच बॉल कमी गतीचा. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. सकाळपासून दोन्ही संघांचा जर आपण आढावा घेतला, आराध्या फायटरने 2 सामने सकाळपासून खेळले, दोन्ही गमावलेले आहेत. हा तिसरा सामना आहे आणि एका बाजूला सेम परिस्थिती आहे महादेव आबास मूर्ती या टीमची. याही टीमने सकाळपासून 2 सामने खेळले, दोन्ही गमावले. हा त्यांचा तिसरा सामना आहे. म्हणजेच की काय, दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. हा आणखीन एक वाईट बॉल. त्यामुळे आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना खेळून शेवट कोण गोड करणार आजच्या दिवसाचा, याच्याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे. 26 वरती 3. अक्की माने तयार. एका बाजूला गणेश शेळके. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला बॉल वरती येतील, बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव आलेली आहे. फार वेळानंतर ही धाव मिळते आराध्या फायटर या टीमला. 27 वरती 3. अक्की माने गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे 14.12चा. कमी गतीचा बॉल वळवलाय, टप्पा पडल्यानंतर येतोय तो डॉट, परंतु करंट रन रेट आहे 12.46चा. म्हणजे फरक मोठा नाहीये, फक्त धावा या 14च्या सरासरीने कुटाव्या लागतील आराध्या फायटर या टीमला. बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, पाठचा चेहरा बॉलला दाखवला, फेस दाखवला. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉल हवे, थोडा वेळ क्षेत्ररक्षक जातील का, तर नाही. या ओव्हरमध्ये पहा फक्त एकेरी धावा आलेल्या आहेत, मोठे फटके आलेले नाही आहेत. त्यामुळे समीकरणामधलं अंतर वाढणार आहे आराध्या फायटरला धावसंख्येचा पाठलाग करताना. परंतु एका बाजूला महादेव आबास मूर्ती या टीमने या ओव्हरमध्ये गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली आहे. पहिले दोन बॉल वगळले ना, तर बाकीची गोलंदाजी चांगली केलेली आहे. अजूनही 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. बॉल हवेत, मिडॉनला खेळाडू, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 आराध्या फायटरला. गणेश शेळके माघारी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोज आलेले आहेत. शेवटचा बॉल षटकातला. बॉलर तयार अक्की माने. कमी गतीचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय, हातभर आला तो डॉट. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धाबा आहेत 29 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी इथून पुढे आता बनवायचे आहेत ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण नव्याने मांडूया आणि समीकरण उरलेलं आहे 12 बॉल 38 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे कमीत कमी 19 धावा तरी कुठाव्याच लागतील, तरच हे समीकरण आराध्या फायटर साठी जिवंत होईल, अन्यथा सामना अवघड होऊन बसेल. परंतु ओव्हर नंबर 4 साठी जो पर्याय निवडलाय महादेव आबा स्मृती या टीमने, अर्जुन सुर्वे आक्रमण केलंय, चढवला, हल्ला बॉल वरती, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. एका क्षणाला वाटलं की मोठा फटका येतो की काय, परंतु नाही. पहा काय क्षेत्ररक्षण केलं, सीमारेषे लगत धावता झेल पकडला, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चालला होता आणि त्यानंतरचा खेळलेला फटका, केलेलं एक चांगलं क्षेत्ररक्षण, पकडली एक चांगली कॅच.
आता 11 बॉल 38 धाब्यांची गरज आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि एक सिंगल धाव असं पंचांनी कळवलेलं आहे. बॅटच्या साह्याने ही धाव आहे. अजय मैदानाच्या आतमध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिशा खराब, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल, परंतु सामना जिवंत अजूनही आहे. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल. जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. जेवढी मोठी मॅच तेवढा मोठा संघर्ष. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ताकासूर लावू दिला नाही. डावपेच उधळून लावले, परंतु डॉट बॉल समीकरण दूर जाणार आहे. मोठा फटका समीकरण जवळ येणार आहे आराध्या फायटर साठी. एका बाजूला अर्जुन सुर्वे यांचा हा दमदार मारा. 3 बॉल टाकले, 2 धावा दिलाय, गडी गारद केला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. संघ मालक नामदेव यांनी पकडला झेल. विकेटचं होतंय ते पतन. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज माघारी जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उभा राहिला आणि त्यानंतरचं काम संघ मालकांनी चोख केलं. विकेटचं होतंय ते पतन. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरचा. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला तो डॉट बॉल, मिळणार नाहीये कोणतीही धाव. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या होत्या. या संघाने सामना बनवला होता आराध्या फायटर या टीमने, परंतु मधल्या काही ओव्हर्समध्ये धावा येऊ शकल्या नाही आणि सामना हळूहळू दूर गेला. परंतु आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, कॅच तर पकडू शकले नाही. फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आहे आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 32. येणाऱ्या 6 बॉलमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष शिल्लक राहिलेलं आहे ते आता 35 धावांचं. म्हणजे एकाला रिंकू सिंग सारखा खेळ करावा लागेल. पण रिंकू सिंग बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो, रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आलेले असे खेळाडू होते ज्यांच्या घरची परिस्थिती फार हालाकीची होती. त्यांचे वडील जर पाहिले तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात. अशा खडतर परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आला, IPL मध्ये प्रसिद्धी मिळवली, आज टीम इंडियासाठी खेळतात. म्हणजे जो आज चांगला खेळणार तो गाजणार. 6 बॉल 35 ची गरज. सोडून दिलाय बॉल. पंच सांगतात की वाईट बॉल आहे. 6 बॉल 34 ची गरज. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. आणि ती वेळ बदलेल का आराध्या फायटरची. 6 बॉल 34 ची गरज. आक्रमण केलंय, लांबी पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता 5 बॉल 34 ची गरज. आता स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आधार कदम. मोठा फटका खेळायला गेले आणि प्रयत्नही मोठे करावे लागणार होते. मोठ्या फटक्यांचं धाडस करणं नितांत गरजेचं होतं आणि ते करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती आणि ती विकेट गेलेली आहे. 5 बॉल 34 ची गरज. आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. तू है बड़ा बब्बर शेर, तुझे आने में हो गई थोडी देर. आणि अखेरकार बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. संघ मालकांनी ठोकलेला षटकार. पाहता संघ मालक मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये रोमांचकता आणण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रयत्नही चांगले केलेत.
पाच सामना दूर गेला, परंतु ज्यावेळेस त्यांनी षटकार मारला आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक निखळ स्मित हास्य होतं. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल पंचांनी सांगितलेला आहे. पण इतिहास देखील तुमच्या पराभवाची नोंद घेतो, फक्त तुमच्या संघर्षामुळे तेवढा दम असायला हवा आणि तो संघर्ष मोठा करावा लागेल. 4 बॉल 27 ची गरज आहे. 4-27 सामना जिवंत होईल का? फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. 3 बॉल 27 ची गरज, संघ मालक देखील माघारी. क्षेत्ररक्षक येतील, बॉलची फेकी करतील. आता या मॅच मध्ये बाकी आहे ते आता फक्त औपचारिकता. समीकरणामध्ये फार मोठं अंतर राहिलं. ज्यावेळेस टीम आराध्या फायटरने गोलंदाजी केली, ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु त्याच धावसंख्येचा पाठला करताना समीकरणामधलं अंतर वाढलं. त्याचबरोबर अमितदादा कासरोडे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत, ज्यांच्या वतीने भव्य दिव्य व्यासपीठ आणि या मैदानाची सजावट करण्यात आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. कॉलनी क्रिकेटला एक चांगलं योगदान त्यांचं नेहमीच असतं, परंतु इकडे समीकरणामध्ये अंतर वाढलेलं आहे. आता 1 बॉल 24 ची गरज. बॉल हवे